शांती। आज आहे 24 एप्रिल 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, आता परत घरी जायचे आहे, त्यामुळे आता देहभानाला विसरून स्वतःला अशरीरी आत्मा समजा, सर्वांमधून मोह काढून टाका। प्रश्न आहे, संगमयुगावर तुम्ही मुले बाबाकडून कोणती कला शिकता? उत्तर आहे, तमोप्रधानापासून सतोप्रधान कसे बनावे, आपले भाग्य श्रेष्ठ कसे बनवावे, ही कला आताच तुम्ही शिकता। जे जितके योगयुक्त आणि ज्ञानयुक्त बनतील, तितकी त्यांची उन्नती होत राहते। उन्नती करणारी मुले कधीही लपून राहू शकत नाही। बाबा प्रत्येक मुलाच्या वर्तनावरून समजतात की कोणता मुलगा आपले श्रेष्ठ भाग्य बनवत आहे। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. आपल्या वर्तनाद्वारे बाबांचे किंवा यज्ञाचे नाव प्रसिद्ध करायचे आहे। असे कोणतेही कर्म करू नये ज्यामुळे बाबांची इज्जत जाईल। सेवेद्वारे आपले भाग्य आपणच बनवायचे आहे। 2. बाप समान कल्याणकारी बनून सर्वांचे आशीर्वाद घेऊन पुढचा नंबर घ्यायचा आहे। गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमलपुष्प समान राहण्याची चांगली बहादुरी दाखवायची आहे। आजचे वरदान आहे, सतोप्रधान स्थितीमध्ये स्थित राहून सदैव सुखशांतीची अनुभूती करणारे दुहेरी अहिंसक भव। स्पष्टीकरण आहे, नेहमी आपल्या सतोप्रधान संस्कारामध्ये स्थित राहून सुखशांतीची अनुभूती करणे हीच खरी अहिंसा आहे। हिंसा अर्थात ज्यामुळे दुःख शांतीची प्राप्ती होते। तर तपासून पहा की 1. पूर्ण दिवसभरामध्ये आपण कोणत्याही प्रकारची हिंसा तर करत नाही ना? जर एखाद्या शब्दाने जरी कोणाच्या स्थितीला डगमग करता, तर ही देखील हिंसा आहे। 2. जर आपल्या सतोप्रधान संस्कारांना दाबून ठेवून दुसऱ्याच संस्कारांना कर्मामध्ये मध्ये आणत असाल, तर ही देखील हिंसा आहे। म्हणून महिनतेमध्ये अर्थात सूक्ष्मतेमध्ये जाऊन महान आत्म्याच्या स्मृतीद्वारे दुहेरी अहिंसक बना। स्लोगन आहे, सत्यासोबत असत्याची भेसळ होताच आनंदच नाहीसा होतो। ओम शांती।